दुसरी मॅच आहे नवघर आणि मुर्धा, या दोन्ही टीमनी रेडी राहायचं आहे. नवघर आणि मुर्धा दोन्ही टीम रेडी राहा. दुसरी मॅच नवघर आणि मुर्धा. तुमचे खेळाडू यायचे असतील कॉल करा, लवकर या. आपल्या सॉरी माळजीपाडा आणि कोलशेत रेडी राहायचं आहे. माळजीपाडा आणि कोलशेत नाश्ता करा आणि रेडी राहा. आणि लक्षात ठेवा, इथे जरी तुमचा संघ पराभूत झाला, कोणताही संघ पराभूत झाला, तर इथून जायचं नाहीये. संध्याकाळी काम आहेत. पाणी मारायचं आहे, खेलपट्टीला रोलिंग करायचं आहे, पूर्ण ती खेलपट्टी आखायची आहे, सर्कल आखायचं आहे. हे काम आहेत आपल्याला. असं नाही की तुमचा संघ हरला म्हणून जायचं घरी रूमवर, तसं काही करू नका, विनंती करतोय. इथे तुम्ही कितीही ड्रिंक करा, फक्त सिटी एरियामध्ये जाऊ नका, विनंती करतोय. खूप स्ट्रिक आहे आणि शक्यतो इथून दारू घेऊन घरी जाऊ नका, कारण सरळ केसेस होत आहेत. मेन सिटीला गुजरातला मॅच ऑन. या ठिकाणी स्पर्धेला सुरुवात होत आहे. सर्व क्रीडा रसिकांचं या ठिकाणी सरचे स्वागत. आलेल्या सर्व संघांचं या ठिकाणी सरचे स्वागत. ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं आहे या स्पर्धेला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी, त्या लोकांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत. पहिला चेंडू, काय फटका खेळला गेला, काय फटका खेळला गेलाय. मॅन फ्रॉम एक्सर मिस्टर किशोर पाटील यांच्या बॅट मधून हा चौकार. 4 काय सुरुवात केली एक्सर ए टीम पूर्ण डोक्यामध्ये कदाचित ते फिट केलं असेल की समोरचा संघ राही आहे, त्याच्यामुळे राही संघासमोर एक टार्गेट सेट करायचं असेल तर मोठे फटके सुरुवातीपासूनच खेळायला हवे. आणि काय तो फटका खेळला किशोर पाटीलनी ऑन द अप. जवळपास आपण तो फटका पाहिला तर जवळपास तो कव्हरच्या वरून तो फटका खेळला गेला. अफलातून स्टोक हेमप्रकाश पाटील त्या ठिकाणी होते, मात्र त्यांच्या वरून तो चेंडू लँड झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेने मात्र आपला अकाउंट ओपन केलं किशोरनं. पुन्हा एकदा ऑफ साईडला कट केला गेला. शॉर्ट थर्ड मॅन रिझल्ट मधून जितू येतोय. 1 धाव इथे मिळेल. धावसंख्या झाली आहे ती 5. थोड्याच वेळात लाईव्ह टेलिकास्ट सुरू होईल. स्पोर्ट फॅमिली हे युट्यूब चॅनल आहे, ते आपण लिंक जे आहे ते आपल्या कुटुंबियांना किंवा आपल्या मित्र परिवारांजवळ ती लिंक तुम्ही पाठवू शकता. आणि चेंडू एकही जाता कामा नाही. जुने चेंडू कंपल्सरी आमच्याजवळ यायला हवेत, अन्यथा ज्या संघाजवळ तो चेंडू सापडेल त्या संघाला 100 रुपयाचा दंड आकारण्यात येईल. ऑफ ड्राईव्ह केला गेला. प्रशांत आहे त्या ठिकाणी, सिंगल फक्त मिळेल. एक्सर ए वर्सेस शक्यतो ज्यांना असं मनापासून वाटत असेल की आम्हाला मदत करायची आहे तर किचन मध्ये जा, तिथे मदत करा. कांदे कापायचे आहेत, भरपूर काही कामं आहेत, ती जरा करा, विनंती करतोय. तुम्हाला मनापासून असं वाटतंय की आपली स्पर्धा आहे आणि आपण सर्वांनी मदत करायला हवी, तर किचन मध्ये थोडीशी मदत करा. याच्यानंतर माळजीपाडा आणि कोलशेत दोन्ही टीमनी रेडी राहायचं आहे. माळजीपाडा आणि कोलशेत दोन्ही ज्या टीम आहेत ह्या दोन्ही टीमनी रेडी राहायचं आहे. यानंतर लगेच माळजीपाडा आणि कोलशेत, मुर्धा आणि नवघर दुसरी मॅच आहे. माळजीपाडा आणि कोलशेत पहिली मॅच आहे आणि ही जवळपास राही आणि एक्सर तिसरी मॅच होती. फुल ऑफ लेन चेंडू ऑफ साईडला ड्राईव्ह करायचं होतं, बॅटची एज लागली गेली. चेंडू मात्र फ्लाइंग स्लिप रिझन मध्ये ट्रॅव्हल होतोय. गुणेश आहे त्या ठिकाणी, 1 धाव मिळेल. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 8. आम्ही ड्रॉ कसा केला ते देखील तुम्हाला सांगतो. जे पूर्ण संघ अवेलेबल आहेत त्यांची आम्ही पहिली मॅच खेळवली, जे पूर्ण संघ आहेत त्यांची. सिंगल काढण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी धनजी माची यांचा होता. किशोर पाटील यांची विकेट. अबाव 55. लक्षात ठेवा, 50 वर्षावरील क्रिकेटची स्पर्धा जी आपण मागच्या वीक मध्ये पाहिली होती, राजू पाटील अँड कंपनी, त्याच्यामध्ये किशोर पाटील खेळले होते, ज्ञानेश्वर कोळी, त्यानंतर हरेश्वर पाटील, राजू पाटील असतील.
हे नामांकित मोहन गरज सारखा खेळाडू खेळला होता. ही अखिल भारतीय 50+ ची स्पर्धा होती, लक्षात ठेवा. ऑफसाईडला ड्राईव्ह केलं गेलं. कव्हरच्या क्षेत्रामध्ये डीप मध्ये प्रोडक्शनला हेमप्रकाश पाटील आहे. चेंडूला फील्ड करतायत. एक धाव, दुसऱ्याचा प्रयत्न. सेफ मध्ये आहेत की विकेट आहे? पंच विकेट आहे का? येस, विकेट या ठिकाणी दिली गेलेली आहे. किशोर पाटील या ठिकाणी आउट होत आहेत. 50चा खेळाडू आहे, लक्षात ठेवा. रायगड संघाला पराभूत करून या टीमनं मात्र अंतिम विजेतापद पटकावलं होतं. मोठा संघ आहे 50+ अखिल भारतीय 50+ चा खेळाडू किशोर पाटील आपण पाहिलं होतं आणि ते मात्र बाद होत आहेत. थँक्यू डीजे. थोडीशी आगरी गाणी मित्र तुझ्याकडे नसतील आमच्या समाजाची तर घे कोणाकडून मोबाईल मधून. हेमंत नवीन खेळाडू येतोय मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी. पुन्हा एकदा मी विनंती करतोय की ज्यांना असं मनापासून वाटते की थोडीफार मदत करावी तर किचन मध्ये या आणि जेवण ज्यावेळेस रेडी होईल तेव्हा जेवण वाढवायला देखील मदत करा. बॅनर बांधायचे आहेत. मी मगाशी अनाउन्समेंट केली. उमेदवार संघाने एक बॅनर त्या ठिकाणी घेऊन गेला उमेदवार संघ. तर जो आमच्या उजव्या बाजूला मालजीपाडा संघ बसला आहे, कांदरपाडा मला वाटते संघ तिथे बसलेला आहे. तर इथून एक बॅनर घेऊन जा प्लीज. तुमच्या त्या मंडपात एक बॅनर बांधा. बॉलर कोण आहे? राकेश. इथे दमनला मॉर्निंग क्रिकेटचा खेळाडू आहे. डेब्यू मॅच आहे मला ही. डेब्यू मॅच आहे का त्याची? डेब्यू मॅच आहे. दमन मधून डेब्यू करतोय. क्या बात आहे. राही संघामध्ये दमन या स्पर्धेतून डेब्यू करतोय हा खेळाडू. 35चा खेळाडू आहे. शॉट बॉल यावेळेस कट केला गेला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी गुणेश फ्लाइंग स्लीप रिझन मध्ये. त्यांचा मुलगा देखील खूप चांगला खेळ करत आहे, क्रिकेट खेळत आहे. आज राष्ट्रीय पातळीवर त्यांचा मुलगा खेळतोय. येस बाबू बरोबर ना? काय त्यांना प्रीत ना काय ना गुणेशच्या प्रिन्स गुणेश. बॉक्स इकडे ना गुरु. शॉट बॉल आहे ऑन साइडला. चांगला फटका आपण पाहतोय. कॉर्नर बाउंड्रीच्या दिशेनं मात्र चेतन वेगाने येतोय. सिंगलला डबल मध्ये क्विकली पूर्ण केलं जातं त्या ठिकाणी. इथे जी ही खेळपट्टी जी आहे ही खेळपट्टी मातीची ही खेळपट्टी आहे आणि एक अंदाज आम्ही वर्तवलाय की या ठिकाणी स्विंग जे करतायत ते गोलंदाज चांगल्याच गोलंदाजी करू शकतील. म्हणजे राजू पाटील यांचा मी उल्लेख करेल, गोरदेव संघाचा मी उल्लेख करेल की त्या टीममध्ये देखील चांगले स्पिनर्स आहेत, टर्न करणारे फिरवणारे बॉलर्स आहेत. राई या टीममध्ये देखील चांगले फिरवणारे बॉलर आहेत. ऑन द अप चांगला फटका मिड विकेट क्षेत्रामध्ये डीप मधून प्रफुल्ल येतोय. हा देखील अखिल भारतीय 40+ चा खेळाडू आहे. एक धाव इथे देखील नक्कीच मिळेल. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 15. षटक क्रमांक 2 हे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एकच स्पर्धा आपली नाहीये, 2 स्पर्धा आपल्या आहेत, लक्षात ठेवा. या स्पर्धेमध्ये जे दोन संघ फायनलला पोहोचतील त्या 2 संघांना मात्र दुसऱ्या स्पर्धेमध्ये खेळता येणार नाही. शॉट बॉल ऑन साइडला आडव्या बॅटने टर्न केलं मिड विकेट क्षेत्रामध्ये. चांगले क्षेत्ररक्षण प्रफुल्ल मार्फत नॉन स्ट्राइक एंडला थ्रो. 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावा संख्या झाली आहे ती 17. लक्षात ठेवा पहिल्या स्पर्धेमध्ये जे 2 संघ फायनल मध्ये प्रवेश करतील त्या 2 संघांना दुसऱ्या स्पर्धेमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. आणि ही जी आपण ट्रॉफ्या पाहतोय या ट्रॉफ्या दुसऱ्या स्पर्धेच्या आहेत. पहिल्या स्पर्धेच्या ट्रॉफ्या ऑन दी वे आहेत, त्या देखील येतील. यावेळेस स्कूपचा फटका आहे डीप मध्ये प्रोडक्शनला फिल्डर फाईनच्या क्षेत्रामध्ये. एक धाव राकेश पाटील. आज राई संघ मला वाटते भारतीय रेल्वेचा प्रवास करून आलाय. आज मला वाटते कुठली गाडी आली नाही राईची. स्वस्त आणि मस्त दर्जेदार प्रवास भारतीय रेल्वेचा. 1.5 तासामध्ये थेट दमण पोहोचतोय आपण. संध्याकाळी जरी जायचं असेल कोणाला तर 7 वाजता विरार सटल आहे, लक्षात ठेवा. आणि स्टेशन इथून जरी जवळ असलं तरी मात्र तुम्हाला जर घरी जायचं असेल तर अर्धा ते पाऊण तास लवकर निघा. इथे ट्रॉफिक होते असं एक आम्ही ती माहिती देखील काढली आहे.
लक्षात ठेवा. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या 18. इथून ट्रेनने जर घरी जायचं असेल तर अर्धा ते पाऊण तास लवकर निघा. लक्षात ठेवा इथे ट्रॅफिक भरपूर असते. 7चं देखील एक विरार शटल आहे. त्यानंतर भरपूर अशा गाड्या आहेत. हा बोला सर. 18 टीमा झाल्या. हो 18 ने 17 आले. 17. तुम्ही कुठे आहे? तुमची पहिली मॅच आहे. ड्रॉ झाला आहे. तुम्ही नाही आले. तीर्थाला गेलेत ना तुम्ही. ओके चालेल या. तुम्हाला माझे पडायला लागले. याच्यानंतर तुमचीच मॅच आहे. आता एकसरी आणि ही चालले. तिसरी मॅच चालली. एकसरी आणि लाईव्ह चालू झाली. बघ लाईव्ह चालू झाले. दुसरी तुमची लागेल माझेपाड आणि कोलशेत. त्याच्यानंतर नवघर आणि मुर्दा. चला हेमंतला इथे परतावा लागेल. न्यू बॅटर होता आणि इथे परतावा लागेल. हेमंतला धावा झालेल्या आहेत 61 टीमच्या. त्या 20 धावा. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. तिसरं सुरू आहे. 4 ओव्हरची मॅच. तब्बल 17 संघ या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि या 17 संघांची आपण ही पहिली स्पर्धा खेळतोय. मालजीपाडा, कोलशेत, नवघर, मुर्धा, राई, एकसर, गोडदेव, कांदरपाडा, एकसर बी, पेनकरपाडा, बोरवा, दैसर, उमेळमान, पाणजू, जुचंद्र, ओवळा, मीरा या संघाला बाय देण्यात आलेले आहे. पुन्हा एकदा मी सर्व या ठिकाणी दाखल झालेल्या खेळाडूंना माहिती देतोय. जर या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण तुम्हाला तुमच्या मित्रपरिवारासाठी किंवा तुमच्या कुटुंबियांसाठी पाठवून द्यायचं असेल तर स्पोर्ट फॅमिली या यूट्यूब चॅनलवर आपण जाऊ शकता आणि तिथून मात्र ती लिंक तुम्ही शेअर करू शकता. मात्र स्पोर्ट फॅमिली या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर त्या चॅनलला सबस्क्राईब करा. तब्बल 7,000 सबस्क्रायबर हे स्पोर्ट फॅमिली यांचे आहेत. तुम्ही देखील सबस्क्राईब केलं तर नक्कीच अजून त्यांचे ते सबस्क्रायबर वाढतील. स्कूपचा फटका आहे. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी. फाईन लेग क्षेत्रामध्ये अगदी बाउंड्री लाईन जवळ चेंडूला फील्ड केलं गेलं. एकच धाव इथे देखील मिळेल. महेंद्र शिंदे सर आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. मिलिंद पाटील धन्यवाद मित्रा. तुझं देखील दैसर टीमचे खेळाडू आहेत आणि आज ते पंचांची भूमिका पार पडतायत. हेमंत म्हात्रे हे आपले पंच आहेत. आणखीन एक ते मात्र थोडेसे उशिरा आलेत. पुढची मॅच देखील त्यांची आहे. त्याच्यामुळे नक्कीच याच्यानंतर मात्र बाबू तुला पंचगिरी करायला जावं लागेल. धावा संख्या 21. वेलकम पेनकरपाडा. पेनकरपाडा संघ इथे दाखल झालाय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. गुणेश चांगलं क्षेत्ररक्षण करत होते. आउटफील्ड फास्ट आहे या ठिकाणी आणि एक तो अंदाज या ठिकाणी घेतला गेला लाला माची. सकाळी आम्ही बरोबर पहाटे 5:45 वाजता या ठिकाणी दाखल झाले होतो आणि एक असा अंदाज आहे या ठिकाणी लाला माची यांना ती माहिती दिली गेली की दुपारच्या वेळेमध्ये हवा जी आहे ही नक्कीच हवा या ठिकाणी उजवाड्या खेळाडूसाठी खूप पोषक असते. चौकार 4 धावा इथे मिळतील. त्याच्यामुळे इथे जो खेळण्याचा निर्णय घेतला तो मात्र आपण समोरच्या बाजूने खेळण्याचा निर्णय घेतलाय. मात्र या खेळपट्टीवर आपण जे गोलंदाजी स्टँड आहे बॉलर्स बॉलिंग करतोय तिथून मात्र खेळले जात होतं. आता इथे आपण चेंज केले थोडंसं. धावा संख्या 26. जेम्स बॉन्ड वर्सेस एक्सर ए नामांकित संघ आहे दोन्ही. एकदा शॉर्ट बॉल थोडंसं उचली घेणार. आज चेंडू आपण पाहिला जी अपेक्षा केली होती त्याहून जरा अधिक चेंडूने मात्र उचली घेतली. आदळला गेला पॅडवर. लेग बायचा इशारा. कैलास म्हात्रे यांना आपण खेळू पाहत आहात. धावा संख्या 27. हो सगळ्यांनी करायचं आहे. सगळ्यांनी करा. पंचांना सगळ्यांनी मदत करा. इथे डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित अडचणी वाढल्या असत्या कैलास म्हात्रे यांच्या. मात्र काय निर्णय पंचांचा बॅटची एज कदाचित होती. येस बॅटचा टो लागला गेला. सिंगल इथे कंप्लीट होतोय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ इथे पूर्ण होतोय. धावा संख्या फलकावर झाली आहे ती म्हणजे 28 धावा. एक असा विचार केला होता मंडळानं की जवळपास 8 वाजता आपण ड्रॉ करणार आहोत. 8 वाजता जे संघ हजर असतील त्या संघांना इथे संधी दिली जाईल. मात्र आम्ही कालच्या दिवसामधला प्रवास केला त्यावेळेस नक्कीच भरपूर ट्रॅफिक काल आम्हाला सापडली गेली. हायवेला अडकलो होतो आम्ही बऱ्याचसा वेळ त्या ठिकाणी. 3 वाजता आमची गाडी सुटली होती. जवळपास 7 नंतर 7-7:30 नंतर ती थेट या ठिकाणी पोहोचली गेली. त्याच्यामुळे आम्ही तो अंदाज केला की उद्या देखील कदाचित ट्रॅफिक असू शकेल. त्याच्यामुळे संघ वेळेवर उपस्थित राहू शकणार नाहीयेत.
प्रशांत मात्रे ज्यानं मालिकावीर पारितोषिक पटकावलं होतं मुर्द्याच्या मैदानावर. सर्वाधिक धावा कुठल्या होत्या या खेळाडूनं, 69 धावा कुठल्या होत्या आणि जवळपास मला वाटते 6 विकेट्स काढल्या होत्या या गोलंदाजानं मुर्द्याच्या स्पर्धेमध्ये. मागच्या शनिवारी आणि रविवारी म्हणजे मागच्या रविवारी हा कारनामा या गोलंदाजानं केला होता. मालिकावीर हा पुरस्कार प्रदान केला होता. एक चांगला खेळाडू आहे, एक नामांकित खेळाडू म्हणजेच एक स्टारकास्ट जर आपण पाहिली राई संघाची त्या स्टारकास्ट मधला हा एक नामांकित खेळाडू आहे. ऑन साईडला फटका फसतोय, चेंडू हवेत आहे, स्ट्रगल करावं लागेल. डीप लॉंग ऑनला चेतन आहे, प्रयत्न तर चेतनने केला होता मात्र रेंज पासून भरपूर लांब असा चेंडू होता त्याच्यामुळे तो प्रयत्न चेतनने तितकासा केला नाहीये. एकच 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या, धावा झालेल्या त्या म्हणजेच 30. थोडस ऍडजस्ट करा, 2च मंडप आहेत आणि जवळपास 300 ते 400 लोक इथे येतील असा एक आपण अंदाज काढलाय. थोडंसं ऍडजस्ट करा इतकंच म्हणतोय, कारण आज पहिला दिवस आहे. उद्याच्या दिवसामध्ये नक्कीच व्यवस्थित सगळं वेळेवर मिळणार आहे. फुल ऑफ लाईन ऑन साईडला मिड विकेटच्या दिशेनं चांगला फटका आपण पाहतोय. डीपला प्रोडक्शनला प्रफुल्ल आहेत. स्ट्राईक इनला थ्रो, काय थ्रो केला गेला, अचूक थ्रो केला गेला. पंचांना देखील तितका त्रास नक्कीच झाला नसेल. आणखीन एक मोठी विकेट, फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. डीजे आणि क्या बात आहे आशा भोसले, आशाताईंनी मात्र या गाण्यावर एक बोलले आणि स्वतःनी डान्स केला. मात्र या गाण्यावरून एक आठवण झाली. मात्र मिथून ज्याला आपण म्हणायचं त्यांचं देहांत झालेलं आहे, तो देखील एक खरोखर खूप मनोरंजन करणारी व्यक्ती होती ती. आज मला 3 की 4 दिवस झाले असतील त्याला मरून. मात्र तो देखील एक जबरदस्त माणूस होता. आय एम अ डिस्को डान्सर हे गाणं त्याला लावलं की तू नाचायचा. प्रत्येक स्पर्धा म्हणजे राईला स्पर्धा असू द्या, मुर्द्याला स्पर्धा असू द्या किंवा मोरव्याला स्पर्धा असू द्या, तो डान्सर मात्र आपल्यातून निघून गेलाय. त्याचं ओरिजिनल नाव काय होतं? विष्णू माची. लांब केस, मस्तपैकी डान्स करायचा. काल मला ती न्यूज मिळाली, भगवंताने मला ती काल न्यूज सांगितली. फुल ऑफ लाईन चेंडू ऑफ साईडला कट करतोय. स्क्वेकरचा फटका, स्वीपर पॉइंट डीपला. शिवप्रकाश पाटील आहेत. स्ट्राईक इनला थ्रो, काय थ्रो केले जातात आज राईकडून. धावा झालेल्या आहेत फळकावर त्या म्हणजेच 32 धावा. अग्रिकोळी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई अंतर्गत ज्याला आपण वर्ल्ड कप म्हणतोय या स्पर्धेचा दमन स्पर्धा ही मात्र यावर्षी जानेवारी महिन्यामध्ये ऑर्गनाईज केली आहे. फुल ऑफ लाईन चेंडू, चांगला फटका मिड विकेट क्षेत्रामध्ये. डीपला प्रोडक्शनला फिल्डर आहे त्या ठिकाणी. एक लांब असा जवळपास 6 फुटाचा मनुष्य त्या ठिकाणी होता. इथे काय झालं, कदाचित बॅट कुठेतरी मला वाटतं ती लॉक झाली असं वाटतं, मग धावताना कदाचित वाटतंय. फलंदाजी ते बाद होतोय. कुमारला मात्र परतावं लागेल. डगआउट रिझर्व मध्ये धावा झाल्यात फलकावर त्या म्हणजेच 33. त्यानंतर कैलाजी मात्र साहेब जी कोळशेतला स्पर्धा झाली खासदार माजी खासदार संजयजी नाईक साहेबांनी, कारण आपण जी डीवाय पाटील स्पर्धा खेळलो हे गणेश नाईक आणि संजय नाईक साहेबांच्या मुळेच आपण ती स्पर्धा खेळलो होतो. राजू पाटील साहेबांनी तिथे ट्रॉफ्या दिल्या होत्या. 2 वेळा आपण खेळलो डीवाय पाटील स्पर्धा. तर ती संधी यंदा देखील आपल्याला मिळालेली आहे. त्यांनी फक्त सांगितले की तुम्ही तुमची तारीख डिक्लेअर करा, डीवाय पाटील तुमच्यासाठी मी रिकामी करून देतोय. धावा संख्या झाली आहे ती म्हणजेच 33. त्याच्यामुळे आपला जर हा हंगामा संपला की डीवाय पाटीलच्या दिशेने आपण वळालो तर बरं होईल. आणि प्रत्येक टीमचा सपोर्ट असेल असं माझं तरी मत आहे. प्रत्येक टीमला सांगितलं की मॅक्झिमम तुम्ही रक्कम द्या ट्रॉफ्यांसाठी यासाठी, तर प्रत्येक टीम आरामात रेडी होईल. कारण डीवाय पाटील सारख्या स्टेडियमवर खेळण्याची आपल्याला संधी मिळते, त्याच्यामुळे प्रत्येक टीम कदाचित रेडी होईल. आणि तुमची इच्छा होती की आम्ही दमनला गुजरातला खेळण्यासाठी आलोय, तर आमची जी सौभाग्यवती आहे, आमची जी मुलं आहेत
त्यांना आमचा खेळ दिसावा म्हणून तुम्ही लाईव्ह टेलिकास्ट ठेवा. तुमच्या म्हणण्यानुसार तुम्ही तुमच्याच पैशाने आम्ही लाईव्ह टेलिकास्ट ठेवले 1500 रुपये. मात्र मित्रांनो इतकी विनंती करतोय ते 1500 रुपये जमा करा. ऑन साईडला फटका चांगला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण चेतन कडून त्या ठिकाणी केलं जात आहे. एकच धाव. एका बाजूने किल्ला लढवतोय मिस्टर कैलास मात्रे, टीम कॅप्टन आहेत, माजी कर्णधार. यावर्षी राकेश आहेत कॅप्टन. एक्सर ए चे धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 34. पांजू तुमचा 7वा राऊंड आहे. चांगला चेंडू आहे. आणखीन एक चांगला चेंडू. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. 4 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर फलकावर धावा लागल्या गेलेल्या आहेत. त्या 34 आणि 35 धावा विजयासाठी दिल्या जात आहेत एक्सर ए टीम कडून राईट संघाला. प्रत्येक टीमला आमच्याकडून विनंती आहे पाण्याची बॉटल घेऊन जा. मैदानात पाण्याची गरज भासते. तुम्हाला पाणी घेऊन जायचं आहे तुमच्या खेळाडूंसाठी. इथून मात्र कोणीही पाणी घेऊन जाणार नाहीये, तर त्याच्यामुळे पाण्याची बाटली तुमच्या स्वतःजवळ ठेवा. खेळाडूंनी पाणी मागितलं तर तुम्ही मैदानात पाणी घेऊन जा. त्यांनी या. चला कॉल देतो मी. कोलशेत आणि मालजीपाडा टीम कॅप्टन नाणेफेक करण्यासाठी या. कोलशेत टीम मोहन गरज आणि मालजीपाडा टीम प्रसन्न भोईर. आपण नाणेफेक करण्यासाठी यायचंय. मालजीपाडा टीम प्रसन्न. मिलिंद भाऊ, हेमंत भाऊ आले. शशिकांत वर्तक पिच रिपोर्ट तुम्ही घेऊ शकत नाही. तुमच्या केस करू. आउट पिचचा दुसरा तुम्ही घ्या ना. दुसरा रिपोर्ट काढा ना तुम्ही. दारू ब्रँड कुठला आहे बघा ना. तो डुप्लिकेट आहे की ओरिजिनल आहेत. चला या प्रसन्न आलेत. कोलशेत टीम कॅप्टन. कोलशेत टीम कॅप्टन मालजीपाडा आलेत. कोलशेत संघ पूर्ण आलाय का? आला असेल तर एल्याची नोंद करा, नाहीतर आम्ही दुसरी मॅच खेळवतो. आला नसेल तर आम्ही दुसरी मॅच खेळवतो. इकडे मोरवा आणि माफ करा राई नवघर आणि मुर्दा आलेत का? ओके, मग टॉस करूया आपण. विश्वासजी मुकादम यांना विनंती करतोय की त्यांनी आमच्या मुख्य VIP डायसवर यायचं आहे. विश्वासजी मुकादम. कांदा कापून दिला किचन मध्ये कोणी कापिला तो दाखवला आता बरोबर नको माझं कांदा कापिला अजून कोणाला निवटे साफ करता येतात का? आहेत शिंदे आहेत तिथे. हेमंत भाऊ येतात. हेमंत मात्रे तुम्ही जाता का पंचगिरी करायला? नाहीतर ही मॅच करतो मिलिंद पूर्ण. शिंदे सर कंटिन्यू आपल्याला तुम्हाला अंपायर पण चेंज करू आपण पडापड. नाश्ता होतं केलं सर तुम्ही? मग करा ना. अंपायरिंगला गेले ना. केला काय नाश्ता? मला वाटतं नाश्ता करायचा. सॉरी सर. बॉल दिला सर नवीन. जुना चेंडू जमा करा.
जुने चेंडू कोणाला हवे असतील ही स्पर्धा संपल्यानंतर तर मंडळाशी संपर्क साधा. अर्ध्या भावात तुम्हाला ते जुने चेंडू दिले जातील. तो काय आलाय, ज्या टीमची मॅच संपल्यानंतर त्या चेंडूवर लिहिलं जाईल की ही राई आणि एक्सर राईची मॅच आहे. एक्सरची राईने बॉलिंग केली. राई ज्यांची बॉलिंग असेल त्या संघावर जबाबदारी असेल की तो चेंडू मॅच संपल्यानंतर चेंडू तो जमा करायचा आहे. ज्या टीमची बॉलिंग असेल त्या टीमनी मॅच संपल्यानंतर चेंडू जमा करायचा आहे. येस, राईचा जमा झाला नाही तर 100 रुपये फाईन आहे. 100 रुपये फाईन असेल. चला 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 लवकर मॅच स्टार्ट करा. चला आणि खुर्च्या येऊ द्या. मंडपवाल्यांना विचारतोय, विनंती करतोय खुर्च्या जरा आणून द्या. वेलकम विश्वास भाऊ, आपलं हार्दिक स्वागत आहे. विश्वास मुकदम यांनी ज्या आम्हाला ट्रॉफ्या दिल्यात बॅट्समॅन बॉलर सिरीज, या ज्या ट्रॉफ्या विश्वास मुकदम यांनी दिलेल्या आहेत 3 ट्रॉफ्या. त्यानंतर द्वितीय आणि नंबर 3चे पारितोषिक 2, टोटल 8 पारितोषिक ही विश्वास मुकदम साहेबांनी दिलेली आहेत. त्यांचं इथे मनापासून मी आभार व्यक्त करतोय. चौथा कसला आहे, फिल्डर पण आहे मग. हो, ती दुसऱ्या स्पर्धेची काढली नाही मी, कशाला गर्दी होईल ना म्हणून काढली नाही. हा, चला आपण या ठिकाणी मॅच स्टार्ट करतोय. आपण कोलशेट टीम कॅप्टन लवकर या. कोलशेट टीम कॅप्टन, धन्यवाद मिलिंद भाऊ, धन्यवाद धन्यवाद इकडे होते, धन्यवाद. चला चला मॅच स्टार्ट करा. 35 धावा आहेत विजयासाठी. 35 धावा या विजयासाठी आहेत. विषय भाऊ बसा. विषय भाऊ खुर्ची घ्या. कैलास मात्र बॉलर. कोलशेट टीम आली नसेल तर नवघर आणि मुर्दा या लवकर टॉस करायला. नवघर आणि मुर्दा नाणेफेक करण्यासाठी या. नवघर आणि मुर्दा नाणेफेक करण्यासाठी या. नवघर आणि मुर्दा नाणेफेक करण्यासाठी या प्लीज. चला चला भगवंता नाणेफेक तिथे करा थोडी साईडला. कळेल भाऊ, विषय भाऊ ना विनंती. विषय भाऊ या. आपल्या शुभास्ते त्या ठिकाणी नाणेफेक 4 ओव्हरची मॅच असेल. प्रसन्न आणि मोहन 4 ओव्हरची मॅच असेल. 4 ओव्हरची मॅच असेल. विश्वासजी मुकादम यांच्या शुभास्ते नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी केला जातोय. ऑन साईडला फटका चांगला आहे आणि ते 6 मोजावे लागतील. कॅच ड्रॉप आणि षटकार दोघांमध्ये ताळमेळ नव्हता. व्यवस्थित कॉलिंग जर झाला असतं तर कदाचित हा कॅच होऊ शकला असता. मात्र काय फटका खेळला गेला. ज्या खेळीसाठी ओळखला जातोय, अक्षरशः म्हणायचं गेलं तर ही नैसर्गिक खेळ आहे जितू यांची. अशीच फटकेबाजी नेहमी करतोय सगळ्याच स्पर्धेमध्ये. त्याच्यामुळे एक तो अंदाज घ्यायला हवा होता एक टीमने की जितू सिंगल डबल खेळत नाही शक्यतो, तो स्फोटक खेळीच करतोय. यावेळेस इंटेलिजंट खेळी पाहतोय आपण. यावेळेस फक्त दिशा देण्याचं काम केलं गेलं. बॉटम हँडचा वापर करत चेंडूला ऑनराईज खेळलं गेलं. 2 धावा इथे मिळतील. धावा संख्या झाली ती 12. टार्गेट सेट केला आहे ते म्हणजेच 35 या धावेचं एक्सरे टीमनं. जरी तुम्ही पहिल्या स्पर्धेतून पराभूत झाला तरी दुसरी स्पर्धा तुमच्यासाठी आहे, लक्षात ठेवा. कुठलाही संघ ऑन साईडला पुन्हा एकदा आपण हा फटका पाहतोय. डीप मिड विकेट रिझन मधून क्षेत्ररक्षक वेगाने येतोय कुमार मात्रे. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो तो देखील व्यवस्थित दिला जात नाहीये. त्यामुळे इथे मात्र फलंदाज बाद 2 धावा काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. बॅकअप चांगलं किशोर पाटील यांचं होतं आणि त्यामुळे नक्कीच एक महत्वपूर्ण विकेट जितूला परतावं लागेल डग आउट रिझन मध्ये. आउट
पण ही पोरं नाही नाही ऐका ना माझं सर, ही पोरं खेळतात बघा, बघा ना केवढे मोठे बघा ना, जवळच्या लावलं ना, जवळच्या जवळ पोरं खेळतात बघा ना ग्राउंड कसं आहे. वेलकम वेलकम ओला, हार्दिक स्वागत आपलं. धावा झाल्या आहेत त्या 13 धावा. शॉर्ट बॉल यावेळेस पंच केलं गेलं. स्वीपर पॉइंटच्या वरून चेंडूला खेळला जात आहे. डीप मध्ये त्या ठिकाणी कोणताही फिल्डर नव्हता. 4 धावा इथे देखील मिळतील. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 17. पहिले षटक या ठिकाणी पूर्ण झाला आहे. 17 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. या स्पर्धेसाठी ज्या व्यक्तीनं, दानशूर व्यक्तीनं आम्हाला सहकार्य केलेलं आहे, त्या दानशूर व्यक्तींचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. सन्माननीय नगरसेवक भूषणजी देवराम भोईर ठाणे यांच्याकडून प्रथम स्पर्धा जी आहे त्या प्रथम स्पर्धेसाठी प्रथम व द्वितीय पारितोषिक देण्यात आलेलं आहे. त्यानंतर श्री कमलेश अनंत मात्रे, अध्यक्ष आग्रिकोळी समाज सामाजिक संस्था, त्यांच्याकडून स्पर्धा क्रमांक 2 या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक हे देण्यात आलेलं आहे. त्यानंतर श्री मिलिंद कमळाकर भगत, समाजसेवक दैसरचे कॅप्टन, यांच्याकडून द्वितीय पारितोषिक हे देण्यात आलेलं आहे. त्यानंतर श्री विश्वास मुकादम यांच्याकडून 2 तृतीय पारितोषिक, तसेच 2 गोलंदाज ट्रॉफी, 2 फलंदाज ट्रॉफी आणि 2 मालिकावीर ट्रॉफी अशा तब्बल 8 ट्रॉफ्या हा विश्वास मुकादम साहेबांनी दिलेले आहेत. त्यानंतर या स्पर्धेसाठी जे चेंडू आहेत, हे स्पर्धेसाठी चेंडू सन्माननीय भगवान पाटील राई यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. त्यांचं मी आग्रिकोळी समाज सामाजिक संस्था तसेच 23 संघाच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. तसंच प्रेम तुमचं राहू द्या, जेणेकरून एक नक्कीच मी माहिती आग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पाठवली की संजीवजी नाईक साहेबांनी म्हटले की तुम्ही फक्त मला तारीख द्या, त्या तारखेला तुम्हाला मी मैदान रिकामा करून देईल. तर ती एक स्पर्धा जर आपल्याला खेळायची असेल तर 23 संघांचा सपोर्ट बाबू खूप गरजेचा आहे. 23 संघांनी जर विचार केला की आपल्याला डी.वाय. पाटील खेळायचं आहे, 23 संघांनी जर सहकार्य केलं डी.वाय. पाटीलसाठी, तर डी.वाय. पाटील स्पर्धा आपण खेळू शकतो. लक्षात ठेवा. यावेळेस खूपचा फटका आहे, गॅप बडा मोठा आहे, स्ट्रगल करावं लागेल फिल्डरला, मात्र चेंडू आबाक्याच्या बाहेर. 4 धावा चौकार. कारण डी.वाय. पाटील आपण 16 मार्च रोजी खेळलो होतो, 18 मार्च रोजी खेळलो होतो आपण. किशोर म्हात्रे साहेबांचा वाढदिवस होता, 2016-17चा कालखंड होता. त्यावेळेस मुंबई म्हणजे घोडीबंदर परिसराने टायटल उचललं होतं, हे विसरता कामा नाही आहे. मात्र इतक्या मोठ्या स्टेडियमवर खेळण्याची संधी मिळेल तर या गोष्टीकडे देखील 23 संघांनी पाहिला हवं. धावसंख्या 21. पुन्हा एकदा स्कूपचा फटका, मात्र मागे आहे, फिल्डर आहे मागे, डीप फाईन बाउंड्री लाईन जवळ. मातीची विकेट आहे, 1 धाव इथे मिळेल. धावा झालेल्या आहेत त्या 22. एक्सर ए वर्सेस जम्स बॉन्ड राई, 2 संघांना आपण पाहत आहोत. 2 स्पर्धा आपल्याला 3 दिवसामध्ये पूर्ण करायच्या आहेत. त्याच्यामुळे जे मंडळाचे पदाधिकारी आहेत ते मात्र दुसरं ग्राउंड एक चेक करण्यासाठी गेलेत. तिथे एखाद्या आपल्याला स्पर्धा खेळता येईल का हे चेक करण्यासाठी मात्र ते पदाधिकारी त्या ठिकाणी गेलेत, जेणेकरून या 2 स्पर्धा व्यवस्थित आणि वेळेवर पूर्ण होतील आणि त्या देखील चांगल्या चांगल्या ओव्हरच्या होतील. 4 ते 5-5 ओव्हरच्या होतील. हा प्रयत्न आहे. फक्त पुढे येऊन खेळायचं होतं. एक संधी त्या ठिकाणी नक्कीच निर्माण झाली होती आणि त्या संधीचं एक सोनं केलं मात्र यष्टी रक्षकानं. आउट नाही का? माझा थोडा गुणेश निघाला तर मला वाटतं बाद आहे का? धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 22. हेमंत मात्रे आणि महेंद्र शिंदे सर हे अधिकृत पंच आहेत या स्पर्धेचे. ऑन साईडला खेळायचं होतं, बॅटचा टो लागतोय, चेंडू मात्र ऑफ साईडला थर्ड मॅन रिझनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. बाउंड्री लाईन जवळ चेंडूला स्टॉप केलं गेलं. 2 धावा आणि या ठिकाणी मात्र पूर्ण होत आहेत त्या 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आता मात्र खऱ्या अर्थानं गुणेशच्या त्या शरीरावर थकवा जाणवत आहे. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 25. धावून धावा करणं म्हणजे खूप कठीण आहे. आम्ही काल बाबूदा गुजरातमध्ये होतो वेटिंगला आणि तिथे थंडी जाणवली नाही, तिथे पंखे लावले होते आम्ही. मात्र जसं आम्ही 6 वाजता म्हणजे 5:45 वाजता या ग्राउंडवर आलो ना, त्यावेळी आम्हाला समजलं की थंडी काय आहे. खूप थंडी होती या ठिकाणी सकाळी सकाळी पहाटे. इथे 2 धावा इथे देखील कंप्लीट. धावसंख्या 27. खूप थंडी जाणवली सकाळी पहाटे या ठिकाणी. धावा झालेल्या आहेत त्या 27 धावा.
षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं सुरू आहे 4 ओव्हरची मॅच. नवघर आणि मालजीपाडा आणि कोलशेत टॉस कोण जिंकले? कोलशेत का की मालजीपाडा? कोलशेत टॉस जिंकले का? नॉन स्ट्राईक एंडला थ्रो गुणेश टाकला आहे. इथे मात्र ही विकेट असेल रनआउटच्या स्वरूपात. फलंदाज बाद होतोय मिस्टर गुणेश. धावा झालेल्या जम्प ऑन राई या टीमच्या 28. प्रत्येक डाव नंतर म्हणजे हा पहिला डाव संपला, जवळपास पहिली फेरी संपली की लगेच पुन्हा एकदा ड्रॉ होईल. लक्षात ठेवा, पुन्हा ड्रॉ केले जातील. दुसऱ्या फेरीचे ड्रॉ केले जातील. पहिली फेरी संपल्यानंतर दुसऱ्या फेरीचे पुन्हा ड्रॉ केले जातील. प्रत्येक टीमना पाण्याची बॉटल घेऊन जायची आहे. जर तुमच्या खेळाडूला पाणी लागलं तर तुम्हाला पाणी घेऊन स्वतः जायचं आहे. इथून तुम्हाला पाणी घेऊन कोणीही येणार नाहीये, हे अगोदर मी क्लिअर करतोय. तुम्हाला पाण्याची गरज भासली तर तुमच्या टीमचा कुठलाही खेळाडू आतमध्ये जाऊ शकतो पाणी देण्यासाठी. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. शॉर्ट बॉल आहे यावेळेसचा, जबरदस्त फटका. स्ट्रोक खेळला गेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. इथे मध्ये 4 धावा, ज्याप्रमाणे किशोर पाटीलने जो फटका खेळला होता तशाच प्रकारे आपण प्रफुल्य यांच्या बॅटमधून हा फटका पाहतोय. या चौकारानं मात्र धावसंख्या झाली आहे जम्प ऑन राई या टीमची ती 32. अवधी जवळपास 3 धावांची मला वाटते गरज आहे विजयासाठी जम्प ऑन राई या टीमला. भगवंदा आगे आउटसाइड लेग स्टंप. पंच वळतायत महेंद्र शिंदे सर. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी दिला जातोय. 2 धावांची अजूनही गरज आहे विजयासाठी जेम्स बॉन्ड राई या टीमला. षटक क्रमांक आपण तिसरं पाहतो मैदानाच्या आतमध्ये. एक्सर ए वर्सेस राई आजच्या दिवसातील पहिला सामना आपण पाहतोय. शॉर्ट बॉल, पुलचा फटका आणि इथे मात्र खेळ खलास. या 6 धावेने मात्र विजय संपादन करतोय जेम्स बॉन्ड राई. प्रफुल्ल पाटील यांच्या अफलातून खेळ पुन्हा एकदा या गुजरातच्या मैदानावर, दमनच्या मैदानावर आपण पाहिली. त्याच्यात मात्र या मोठ्या फटक्याने मात्र विजय संपादन केला जेम्स बॉन्ड राई या टीमनं. अभिनंदन जेम्स बॉन्ड राई. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. एक्सर ए टीमचं मनापासून आभार व्यक्त करतोय. दिलेल्या वेळेमध्ये तुम्ही इथे या ठिकाणी हजर राहिलात त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. धन्यवाद एक्सर ए.